हॅलो गाईज, जय श्रीराम। आज आम्ही इथे आलेलो आमचं फेवरेट फूड खायला। तिचा चेहरा बघितला किती पडलाय। तिला केव्हाचा चहा घ्यायचा आहे, पण आज तिला संध्याकाळचा चहा भेटलेला नाहीये म्हणून ती माझ्यावर ओरडतीये। मी तिला बाहेर घेऊन गेली होती आणि थोडा जास्तच उशीर झाला आम्हाला बाहेर कामासाठी। आणि आता दोघांनाही खूप भूक लागली आणि आम्ही इथं ऑर्डर दिली आहे, पण जेव्हा भूक लागते ना तेव्हा ऑर्डर लवकर येत नाही। आणि ती बघा मला कशी वेळ दाखवते, किती उशीर झाला। आणि ह्याच वाट बघता बघता मला एक गाणं आठवलं, ते मी गात बसले। मैत्री मी गाणं गात असताना साक्षीला इतकं हसू आलं आणि त्या गाण्याच्या नादातच त्यांनी सर्व करताना आमचा कॅमेरा तिथून हलवून टाकला। बस मग छान गाणं चालू होतं ना आम्ही सँडविच घेतलं खायला। तिला मी इंट्रोड्यूस करत होती, हा कोणता आहे हा कोणता आहे म्हणून। आणि असंच दम निघत नव्हता, कारण की आमच्या बाजूच्या प्लेटला ना ऑलरेडी सगळेजण सँडविच खात होते आणि आमच्या दोघांच्याही तोंडाला खूप पाणी सुटलेलं होतं। आणि कांट वेट आता हे खाण्यासाठी। पूर्ण व्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। तसं आज आमचं ड्रेसिंग कसं वाटतंय तुम्हाला दोघांचं, मॅचिंग हे कसं काय मॅचिंग झालं काय झालं हे पण तुम्हाला पुढच्या मोठ्या व्लॉगमध्ये भेटणार आहे बघायला। तर चॅनलवर कंटिन्यू राहा। आणि इथं आम्ही ऑर्डर दिल्यानंतर यांनी परत आमचं सँडविच नेलं यार। त्यांना मी मसाला टाकायला लावला, ते इथं पण टाकू शकत होते ना, मग त्यांनी मला परत अरेंज करून दिलं तो मसाला वगैरे टाकून। हे असं असतं जेव्हा भूक लागलेली असते ना तेव्हा ह्या इतकं त्रासदायक असतं हे। आता बिलकुल कंट्रोल होत नाही, बस आता टूट पडो। पहिल्या बाईटवर काय सुकून खतरनाक टेस्ट, एकदम खतरनाक। खूपच छान वाटत होतं सँडविच खाल्ल्यावर। ज्यांना कोणालाही लोकेशन पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट बॉक्सला कमेंट करा, नक्कीच सांगते लोकेशन कुठे आहे। आम्ही सँडविच लवर्स आहोत, त्याच्यामुळे आम्ही जात असतो जिथे कुठे चांगले सँडविच भेटत असतं तिथे। हे कोणत्याही प्रकारचं पेड प्रमोशन आम्ही इथं करत नाही, जस्ट एन्जॉय करतोय आमचं सँडविच। चला तर मग हा व्लॉग आम्ही इथंच संपवतो, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि आम्ही इथं सँडविच सगळे फस्त करतो आहेत। टेक केअर, बाय बाय, जय श्रीराम।